Right arm of the wicket. Here we go. First ball. Let's play. Game on. Countdown start now. Right arm of the wicket. राहुल तरे. एक मिड विकेटला फिल्डर. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला सेट करण्यात आला. यतीन समोर पहिला चेंडू. पुढे सरसावून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. बघितलं की बॅटर थोडासा पुढे निघतोय, जाणून बुजून आखोडी दिली आणि बॉल सर एक टप्पा घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. बिंदी गेन. निर्धाव चेंडू. यतीन पुन्हा एकदा सामना करेल राहुल तरेचा. हो, यावेळेला कडे ऑन साइडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. सांगितलं होतं ना की अगोदर आता कडवं आव्हान असेल ते राहुल तरेचं. एक फ्लेक्झिबल खेळाडू आहे. कारबावचा जाणता राजा टीमचं सातत्याने प्रतिनिधित्व करत आलेला हा खेळाडू. यावेळेला लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळाले. यतीन स्ट्रगल करतोय, परंतु यावेळेला रिव्हर्स स्विच हिट केलेला. स्वीप नव्हे तर स्वीट होता आणि जरूर बॉलला पाठवला एक्सा कव्हरच्या बाहेर. चौकार. तर अशा प्रकारचा रिस्क उचलणं जरूर त्या खेळाडूची गुणवत्ता या ठिकाणी तो दाखवतो. त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट, त्याचं टेम्परामेंट आणि त्याच्यामध्ये असलेला अटॅकिंग अप्रोच ह्या खेळीनं दाखवून देत असतात. चौकारानं यतीन ऑफ द मार्क. यावेळेला स्विंग करण्यात आला. बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय. दोघांमध्ये टक्कर झाली आहे. ओ माय गॉड, पाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी. पाणी घेऊन जावा. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर झाली त्या ठिकाणी आणि उन्हाचा तडाखाही तेवढाच आहे. कॉलिंग मित्रांनो करा. कॉलिंग करणं गरजेचे असते. चेतन आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना हे पहा 3 धावांनी पुढे गेलेला. हे पहा सध्या तुम्ही एसके एंटरटेनमेंट लाईव्ह स्ट्रीमिंग, LED स्क्रीन, फोटोग्राफी, ऑल इव्हेंट ऑर्डर्स विल बी टेकन हियर. या पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ऑफ द विकेट. जय समोर सरळ बॉल कीपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न आता यावेळेला सुरू केला. जय बजरंग बावले भी आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर लवकरात लवकर मैदानाकडे या. चालू सामन्यातील विजेता संघ जय बजरंग बावले बीच्या विरुद्ध खेळेल या पुढच्या लढतीमध्ये. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे. पॉइंटला फिल्डर येतोय आणि कॅच ड्रॉप. झेल ड्रॉप करण्यात आली आहे. कॅचेस वन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी पुन्हा जीवनदान मिळालं खेळाडूला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या. धावफलकावरती 8. हे पहा सहज सोपा झेल होता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु कॅच ड्रॉप करण्यात आली आहे. भावेश तिथे सज्ज होता. भावेशकडनं चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये तसंही चुकीला माफी नाही. आदरणीय रोहित सदानंद कोंडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय रोहित सदानंद कोंडकर साहेब.
सेकंड ओव्हर उमेश तर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर जय. 8 धावा स्कोर कार्डवर. उमेशचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स करण्यात आला. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. भरपूर पुढे आला क्षेत्ररक्षक. बॉल त्याच्या मागे पडला. एक टप्पा घेत असताना चौकार. सोडून दिला बॉल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. उमेशचं स्वागत करण्यात आलं. पहिल्याच बॉलवर चौकार लगावत असताना 13 धावा धावफलकावरती लागतात. 13 रन्स ऑन द बोर्ड. जय आणि यतीन ही जोडबोली आपण मैदानामध्ये सध्या पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखी एक व्हाईट बॉल. चांगल्या धावा आता स्कोर कार्ड वरती झालेल्या 14 धावा. घरच्या मैदानावर नानकर टीमचे पाठीराखे प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांना खुश करणं आता गरजेचं असेल आणि जरूर त्यांना खुश करणारी खेळी फलंदाजांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 14 रन्स. यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. हवे त्या बॉल लॉंग ऑनला. फिल्डर जज करतोय. राहुल डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत असेल. अर्षद जाधव महाराष्ट्र पोलीस सर आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यावं. विकेट या ठिकाणी मिळाली. अखेर झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला आणि
ऑन साइडला फिल्डर जज करत होता परंतु भरपूर दूर राहिला. 2 धावा याही ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. सतरा धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात. 17 रन्स. यावेळेचा हा चेंडू फुल लेंथ होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी लाऊड अपील करण्यात आली आहे. रेफर केलं जाते. बॅटला आहे की हाताला लागून गेलाय ते बघायचं. ओके ओके सर, लगेच चेक करू आपण. तिसऱ्या अंपांचा निर्णय आलेला आहे. बॅटर नॉट आउट. नाबाद आहे खेळाडू. हाताला लागून बॉल मागे गेला होता तर ते स्पष्टपणे आपण लाईव्ह मध्ये बघितलं. पुढचा बॉल अक्षय थेटे ऑन स्ट्राईक असेल. षटक क्रमांक 3 वेदांत येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा स्कोर कार्ड वरती आता झालेल्या आहेत. 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. षटक क्रमांक 3 वेदांत बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर अक्षय थेटे. ओ यावेळेला उडवल्या बॉल हेलिकॉप्टर परंतु क्षेत्ररक्षक येतात बॉल खाली. चेतन तरे कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सोडली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. सहज सोपा झेल होता परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप करण्यात आला. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस वन द मॅचेस. 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 21. षटक क्रमांक 3 या वेळेला मार्गस आहे. वेदांचा पुढच्या लेंथ वर बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता थेटेचा. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपरली मिडलिंग झालं नाहीये. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्या दरम्यान एकच धाव पूर्ण केली जाते. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 22 धावा. जय बजरंग भावाले बी आपण या ठिकाणी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. चालू सामन्यातील विजेता संघ जय बजरंग भावाले बीच्या विरुद्ध या पुढच्या लढतीमध्ये खेळेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यतीन समोर पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागत असताना बॉल आता निघून चाललाय सर. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांकरिता चौकार.
हा चेंडू फुल्लर लेंथ होता, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल आणि धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 26 धावा. चांगलं षटक वेदांचं आपण म्हणूया. फक्त 7 धावा आतापर्यंत आल्यात. तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. उमेश ओव्हरमध्ये रन जरूर आल्या, परंतु एक विकेट देखील त्याला मिळाली होती. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्यात आला. वेकेंड एरियामधून बॉलला पाठवले स्क्वेअर लेगच्या पलीकडे. यतीनच्या बॅटमधून आणखी एक चौकार. अक्कूट टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर हुक करत असताना चेंडूला सरळ पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हातदंड आणि चौकार तुम्हाला बघायला मिळाला आणि धावा झाल्या धावफलकावरती या ठिकाणी 30 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 यावेळेला मार्गस्थ आहे. यतीन ऑन फायर. फॅन्टास्टिक बॅटिंग. पुढचा बॉल वेदांचा यॉर्क लेंथ समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन कडे बॉल येतोय. एक धाव मिळाली आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा याही ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. चांगल्या रीतीने आता धावा पुढे नेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. याचबरोबर 32 वर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जवळपास 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहिलाय फलंदाजी करणाऱ्या जाणता राजा कारभाव समोर. नांदकरचा चालू सामन्यातील विजय संघ जय बजरंग भावाले बी सोबत खेळणार आहे. चला आता स्पीडअप करायचं. आता यानंतर आणखीन 3 मॅचेस. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी सूरज पाटील बाहुबली ऑफ कारभाव क्रिकेट बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय थेटे चांगलं बॅटल पाहायला मिळेल. सातत्याने 2 खेळाडू एकमेकांच्या सोबत खेळत असतात. ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस असू द्या किंवा भिवंडीच्या शहरी क्रिकेटमध्ये असू द्या. आता हे एकमेकांच्या विरुद्ध अक्षय थेटे आणि सूरज पाटील चांगला बॅटल आता रंगेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्यात आलाय. बॉल गॅपमध्ये येतो. एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा राहिलाय आणि 2 धावा पुन्हा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावताना दिसलेत. चांगली रनिंग करतात. चौकार षटकार ज्या वेळेला येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबलमध्ये रूपांतरित करणं गरजेचं असं आणि सध्या तरी तो खेळ आणि ती पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पाहायला मिळाली आहे. 34 धावा धावफलकावर. अक्षय तेटे समोर बॉल हवेत आहे. पुन्हा स्क्वेअर लेगला. पुन्हा डबलचा कॉल आलाय आणि 2 धावा इथे देखील पूर्ण. आता इथून यतीन विचार करत असेल जास्तीत जास्त स्ट्राईक एंड घेण्याचा, कारण त्याच्या बॅटमधून 21 धावा आतापर्यंत आल्यात. चांगली बॅटिंग त्यानं केली आतापर्यंत. 3 चौकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत. 36 धावा 50च्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचा. बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय. ह्या वेळेला चुकी होणार नाहीये आणि अखेर फलंदाज बाद अक्षय थेटे गोस बॅक टू दी जगा. यतीन
खरं तर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला असणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे त्यानं आजच्या दिवसामध्ये धावा बनवल्या आहेत, पहिल्या मॅचमध्ये देखील आणि ह्या मॅचमध्ये देखील. पहिला सामना तर 74 धावा चेस केल्या होत्या 3 ओव्हर 2 बॉलमध्येच मांडा संघासमोर. परंतु इथे तशी फटकेबाजी आलेली नाहीये. यावेळेला कंट्रोल होता फटक्यामध्ये. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 37. शेवटचे 2 बॉल शिल्लक. आता इथून यतीन स्ट्राईक एंडला. पांड्या या नावानं त्याला ओळखलं जातं नांदकर मध्ये. नांदकरचा हार्दिक पांड्या. पुढचा बॉल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न फुल लेंथ, परंतु समोर खारबावचा बाहुबली आहे. हे विसरून चालणार नाहीये. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. जय सावरदेव किरवली संघ दाखल झाला. त्यांचे स्वागत. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ. शेवटचा बॉल. पांड्या समोर उडवला बॉल. धम्माकेदार फटका आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय यतीननं. मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर आणि या षटकाराच्या बरोबरीने धावा झाल्या. धावफलकावरती एकूण 43-44 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल जाणताराचा खारबाव संघाला.
पहिली जाणता राजा खारबाव संघाच्या वतीनं 2 धावा पहिल्या चेंडूत अक्षय थेटेच्या विरोधात जोडला गेला. प्लेक ऑफ द रिक्स फटका हवेत केला परंतु चेंडू खाली चाललाय सोनू. त्याच्यावरती भरोसा आहे नानकरकरांचा आणि त्याने पकडला झेल आणि पहिला धक्का लागला टीम जाणता राजा संघाला उमेश तरेच्या माध्यमातून. दोन आकड्यावरती या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त केली अक्षय थेट यानं. फटका चांगला होता पूर्णपणे प्लिक केला होता परंतु हवेत गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र सोनू जबरदस्त मात्र त्या ठिकाणी त्यांनी झेल तो मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला. आणि पहिल्या मॅचेसमध्ये सुद्धा मात्र उमेश तरेने चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी परंतु या सामन्यामध्ये फक्त 2 धाबाचा तो मात्र संघाला योगदान देऊ शकला. नवी फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय खारबाव संघाच्या वतीनं मिस्टर चेतन. जो संघ जिंकेल तो यानंतर क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जे बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाच्या विरोधात खेळणार आहे. भावाली संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे कारण यानंतर लगेचच सामना तुमचा असेल. राऊंड द विकेट मारा करतो अक्षय थेटे. हो सरळ बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज अक्षयनं मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं. पूर्णपणे या खेळपट्टीचा या मैदानाचा अभ्यास आहे अक्षय थेटेला कारण सातत्याने याच मैदानावरती सराव तो करत असतो आणि जरूर आज होम ॲडव्हान्टेज तर मात्र जरूर या सगळा मिळू शकेल. फिंगर रोल कटर इथं मात्र आपण पाहत आहोत आणि हेच वैशिष्ट्य राहिले थेटेचं कारण व्हेरिएशन तो सातत्याने करत असतो. प्रत्येक चेंडूमध्ये तो बदल करत असतो आणि तसे पाहिलं तर जीवनामध्ये आयुष्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि तो बदल मात्र या षटकामध्ये आपल्याला अक्षय थेटेच्या वतीने पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल फक्त 2 धाबा लक्ष आहे 44 धावांचं आणि पहिल्या चेंडू ते 2 धाबा आल्या होत्या आणि आता मात्र ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो पाहू शकाल पूर्णपणे या चेंडू टोला स्पर्श झाला आणि लागोपाठचा आपण जर विचार केला तर चौथा डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूनंतर वेगळी फिल्डिंग डिपार्टमेंट तो सजवत असतो आणि प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळे प्लॅनिंग तो मात्र आकारत असतो. आता पाहू शकाल मिडॉनचा फिल्डर आय थिंक वाडिश लॉंगांच्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल वाडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये टर्न केला पाहू शकाल 76 होते परंतु चेंडू गॅपमधून चालला डेप मिडविकेटला कुठला फिल्डर नाहीये. चेंडू वेगाने जाऊन सेमेरेशीला धडकतोय आणि येईल शेवटच्या चेंडूवरती हा दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 6 आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडूमध्ये 36 धावांची अजून मात्र या ठिकाणी आय थिंक 38 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आहे 44 धावांचा आणि या दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतो एकविरा स्पोर्ट नानकर संघाच्या वतीनं गोलंदाज यतीन. वेलकम कुणाल. जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये जय सावरुदेव किरोली संघाच्या वतीने पाहायला मिळाला. दुसरा दिवस आपण जर पाहिला तर जय झोटिंग देवरुंग संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. सध्या जरी आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहिला पहिला भावाले ब संघ
आणि चालू सामन्यात जो विजेता संघ असेल तो संघ मात्र त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे. पहिला चेंडू बागफुटला गेलाय, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून जबरदस्त फटका आणि चेंडू चालू या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. या स्पर्धेतील पहिली अर्धशतके खेळी साकारली होती राहुल तरेने पहिल्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती तोच फॉर्म त्याचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने मात्र आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली, चौकाराने खातं उघडलं गेलं आणि आता मात्र ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान चेंडूतात पडल्यानंतर थोडंसं खाली सुद्धा राहिला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चौकारानंतर मात्र प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज येतील संघटित असू डबल फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 10 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहत आहोत, प्रगती पथावरती आहे. 26 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. ऑन साईडला पूल केलाय, फटका हवेत केला, अक्षय थेटे आहेत वाडिश लॉंग ऑन वरती, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल होता. परंतु फिल्डिंगचा स्तर अतिशय स्टँडर्ड चांगल्या प्रमाणे पाहिला. 2 धाबा तिथे मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या, परंतु फलंदाजाने 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. असं वाटतं की हा सामना सुद्धा मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करू शकतो. ज्या अनुषंगानं या दोन्ही संघांचा आपण खेळ पाहतोय. आज एकविराज नानकर सकाळी सुद्धा एक विक्रम आपल्या नावावरती जरूर नोंदवलाय, परंतु या ठिकाणी राहुल तरे इज ऑन फायर. काय फटकेबाजी करतोय, चेंडूला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर काय जबरदस्त मात्र हायलाइट राहिलेला आहे राहुल तरीचा आपण विचार केला तर आतापर्यंत तब्बल या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून 64 धाबा आपण पाहिल्या. पहिल्या लढतीमध्ये तब्बल 52 धाबा त्यांनी जोडल्या होत्या आणि आतापर्यंत 12 धाबा त्याच्या बॅटमधून पाहत आहोत. 4 चेंडूला फक्त तो सामोरा गेलाय. जबरदस्त बॅटिंग. अजून काही धाबा ऍड होतील. जबरदस्त पुलचा अंदाज आणि सक्सेसफुल बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम षटकार. या षटकाराच्या साह्याने 24 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि अजूनही विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 20 ची गरज. परंतु ज्याप्रमाणे राहुल तरे गोलंदाजावरती बरसला आहे, ज्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जाणता राजा खारबाव संघ. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर अजूनही बाहुबली सुरज पाटीलचं येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर पूर्णपणे खोलवर आहे, लॉंग आहे आणि थोडंसं दडपण आता मात्र पाहायला बोलतोय गोलंदाज येतीवरती. कारण जे खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीची अगदी बाजूला चेंडूला मात्र लँडिंग केलं आणि त्याच अनुषंगानं पंचांनी नो बॉल घोषित केले. म्हणजे पुढील चेंडू आता मात्र असेल फ्री हिट. एक्स्ट्रा धावावरती सुद्धा तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी ब्रेक लावावं लागेल. जर तुम्ही अशा प्रमाणे जर या स्थितीमध्ये एक्स्ट्रा धावा खर्च केला तर मात्र तुमच्या संघावरती अजूनही प्रेशर वाढवू शकेल. फ्री हिट चेंडू होता, त्याच्यावरती मोठा हल्ला पाहू शकाल. उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त केलाय. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर राहुल तरेच्या बॅटमधून. गेल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 13 धाबांची फक्त आवश्यकता. नवीन गोलंदाज शुभम उर्फ सोनू. मला असं वाटतं की आय थिंक
दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण शुभमला पाहू शकाल, परंतु आमचे को कमिटी मेंबर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम अनंताजी केणे, त्याचप्रमाणे त्याच्या सोबतीला पाहू शकाल अजित पाटील, लखन पाटील आणि हरिभक्त परायण, रामकृष्ण काकडे, सर्वांचा मी या ठिकाणी स्पार्टन ट्रॉफी 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज. गोलंदाज शुभम उर्फ सोनू पहिल्या चेंडू पाहू शकला उचली घेणारा आहे, परंतु त्याच अनुषंगाने पंचाने मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं, कारण फलंदाजाच्या रीचच्या बाहेर बाउन्सर चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने 1 फॉर दी ओव्हरचा इशारा मात्र त्या ठिकाणी दिला जातोय. प्रयत्न चांगला होता, परंतु कुठेतरी त्या प्रयत्नामध्ये अपयश ठरतोय आणि पाहू शकाल एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली गोलंदाज सोनून. 32 धाबा फलक्यावरती अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल टर्न इक्वेशन पूर्णपणे वर्चस्व सध्या आपण पाहतो या ठिकाणी. जाणताराचा कारभाव संघाचा हा चेंडू मात्र जबरदस्त शपल होऊन केल्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू एक्स्ट्राच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. फलंदाजा सुद्धा मात्र त्या ठिकाणी विश्वास एक्झॅक्टली होत नाही की घडलं तरी काय, परंतु लिगल चेंडू होता, पंचाने मात्र त्या ठिकाणी सांगितलं गेलं. अशा प्रमाणे जर तुम्ही सातत्याने निर्धाव चेंडू टाकले गेले किंवा अधूनमधून जर एखाद दुसरा विकेट तुम्ही प्राप्त केला तर आय थिंक जरूर तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता आणि ते कार्य ती क्षमता गोलंदाज शुभमकडे आहे. हो, पुन्हा 30 लेन जरूर काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु सलगचा दुसरा डॉट चेंडू आणि आता मात्र राहुल तरे मात्र एक्झॅक्टली चेतनला कान मंत्र देतोय की कुठल्या लाईनवरती तुला मात्र कामगिरी करायची आहे. आतापर्यंत आपण चेतनचा खेळ पाहिला तर 5 डॉट चेंडू तो खेळला आहे, एक मात्र चौकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहिलाय, परंतु 6 चेंडूचा सामना करत असताना 4 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय. जबरदस्त सामना. 10 चेंडू शिल्लक, 10 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 12 धाब्यांची गरज. कुठेतरी पाहिली तर अजूनही बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह आपण पाहत होते एकविरा स्पोर्ट नांदकर संघाची. फटका हवेत केला, चांगला स्ट्रोक आहे, पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू गुलवतो मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी येतोय षटकार. मात्र शुभमने हाताला होतं त्यापेक्षा वेगाने मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. पेसचा पूर्णपणे वापर केला फलंदाज चेतन तरेनं आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल फक्त 6 धाब्यांची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पाहू शकाल चेंडूची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव पुन्हा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर समीकरण पाहिलं तर पूर्णपणे सोपं पाहतोय आपण जाणताराचा कारभाव संघासमोर. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धाब्यांची फक्त आवश्यकता. चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल, परंतु इथं फटका मात्र पाहू शकाल मिस्टामिंग आहे, हवेत केला. शत्रशक यतीन चेंडूच्या खाली पोहोचतोय. जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद झाला मिस्टर चेतन तरे. तरी होता, परंतु वाडिश लॉंगॉनवरती मात्र जबरदस्त झेल आपण पाहिला आणि अखेर दुसरी सफलता प्राप्त केली या ठिकाणी एकविरा स्पोर्ट नांदकर संघाने. नवीन बॅटर सूरज पाटील, बाहुबली ऑफ खारभाव. चला भावाली बस संघ आपण रेडी राहायचं आहे. संघटनेला विनंती असेल की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचं आहे, कारण जसा सामना संपन्न होईल तसा मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न लगेच करू. विजयासाठी 5 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 8 आय थिंक 8 चेंडू शिल्लक आहेत. फटका पॉवरफुल आहे, परंतु चेंडू चाललाय गॅप मधून 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील एकूण 4 धाबा.
जे या सावकारानं स्कोर लेवल आणि जरूरच आपण जर विचार केला तर 2 दिवसांपूर्वीच बाहुबली क्रिकेट ऑफ खारबाव मिस्टर सुरेश पाटीलनं वैसई या ठिकाणी नारंगी या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर जिंकली. कॉन्फिडन्स या स्पर्धेमध्ये त्याचा पाहायला मिळतोय. आपल्या स्टाईलला सामना फिनिश केलाय आणि या स्पर्धेतून मात्र या ठिकाणी जो प्रवास होता एकविरा स्पोर्ट नांदकर संघाचा तो मात्र संपन्न झाला. हार्ड लक बॉईज, वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जाणता राजा खारबाव. आणि या सामन्यातील आपण देऊया सामनावीर पुरस्कार ज्यांनी 44 धाबांचा पाठलाग करत असताना एक चौकार 3 षटकाराच्या साईडने तब्बल वैयक्तिक नाबाद 24 धाबा जोडल्या आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केला. पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं गेलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर जाणता राजा खारबाव संघाचा राहुल तरे. चला आपण नाणेफेकी लगेच आपण संपन्न करू. जी आमची